या मशीन मध्ये सगळ्या 4 व्हीलर, कार, जीप ह्या पॅसेंजर व्हेकल सगळ्या चार्ज होतात. याला माणसाची गरज पडत नाही. हा विदाउट मॅनपॉवर चालणारा बिझनेस आहे. हा 24/7 चालणारा बिझनेस असतो. आणि जर आपल्याकडे 300 स्क्वेअर फीटची जागा असेल, ती हायवे टच असली, प्रॉमिनंट लोकेशनला असली आणि आपण 7 ते 8 लाख रुपये जर याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकत असाल तर हा व्यवसाय आपण सुरू करू शकतो. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं. माझ्या पाठीमागे तुम्ही जे पाहत आहात ते एक चार्जिंग स्टेशन आहे. जे इलेक्ट्रिक व्हेकल्स किंवा ज्या विजेवर चालणाऱ्या गाड्या आहेत त्या गाड्यांना चार्ज करण्याचं हे स्टेशन आहे. आता हे स्टेशन नेमकं कसं काम करतं, चार्जिंग स्टेशनला तुम्ही इन्स्टॉल करून म्हणजे तुमच्याकडे ही मशीन विकत आणून तुम्ही याचा व्यवसाय सुद्धा करू शकता. तो कसा करता येईल आणि त्या माध्यमातून तुम्हाला पैसे कसे कमवता येईल किंवा तुम्ही एक नवीन उद्योजक कसे बनू शकता ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कंपनीचे काही अधिकारी आपल्यासोबत आहेत, या कंपनीचे, त्यांच्यासोबत आपण बातचीत करूयात आणि माहिती घेऊया. दादा नमस्कार, स्वागत आहे तुमचं. आपल्या प्रेक्षकांना आपला परिचय द्या. मी कंपनीचा रिजनल मॅनेजर आहे. माझं नाव श्रीकांत जयस्वाल आहे. आणि सध्या आम्ही मुंबई, पुणे, दिल्ली, हैदराबाद आणि यूपी, बिहार आणि महाराष्ट्र, गोवा एवढ्या स्टेटमध्ये आम्ही ऑपरेट करत आहे. आमचं मॅन्युफॅक्चरिंग स्टेट हरियाणाला आहे आणि कॉर्पोरेट ऑफिस दिल्लीला आहे आणि नागपूरला आमचं हेड ऑफिस आहे. सर, हे चार्जिंग स्टेशन आहे, हे मशीन नेमकं काय आहे किंवा हे कसं काम करतं याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा. सर, थोडक्यात सांगायचं झालं तर ही मशीन 60 किलोवॅटची आहे. जसं आपलं पेट्रोल पंप असते तसं याला 2 नोझल असतात 30 किलोवॅटचे. आपण हे नोझल आहेत. एका वेळेस आपण 2 गाड्या याच्यामध्ये चार्ज करू शकतो आणि एका गाडीला जवळपास 20 ते 25 युनिट लागतात आणि त्याला वेळ पण तेवढीच लागते, 20 ते 25 मिनिटं. मग 20 ते 25 मिनिटांमध्ये आपण किती चार्ज करतो समोरच्याला व्हेकलला? कॉस्टिंगचं असं झालं तर तसं मी तुम्हाला सांगितलं की 20 ते 25 युनिट लागतात आणि त्याची कॉस्टिंग पण 22 ते 25 रुपये पर युनिट लागते. जर आपण 100% व्हेकल चार्ज केली तर आपल्याला 500 रुपये लागतील. आणि 500 रुपयामध्ये असं आहे की जर कोणी ईव्ही चार्जिंग स्टेशन सुरू करणार असेल, त्यांनी आपली गुंतवणूक केली असेल याला धंद्यामध्ये, तर त्याला 200 रुपये त्याला मिळतात. तर मग याची जी कॉस्टिंग किंवा याचं जे पुढचं मेकॅनिझम असेल तर त्या स्वतः ज्या व्यक्तीने हा व्यवसाय सुरू केला त्यालाच बघावं लागणार नाही, तुमची कंपनी बघणार? याच्यामध्ये असं आहे की चार्जर आणि इन्फ्रास्ट्रक्चर हे समोरच्या व्यक्तीला किंवा त्या व्यवसाय सुरू करणाऱ्या व्यक्तीला लावावा लागतो. त्यासाठी एकंदरीत किती खर्च येणार? ही जर मशीन घेतली तर आपल्याला कमीत कमी 8.5 ते 9 लाख रुपये लागतील. 30 किलोवॅटची घेतली तर 6.5 ते 7 लाख रुपये लागतील. आणि मशीनचं जेवढं काही सर्व्हिस, रिपेअर, स्पेअर, मेंटेनन्स, कस्टमर केअर, हार्डवेअर, सॉफ्टवेअर हे आमच्याकडे 1 वर्षासाठी आम्ही फ्री देतो वॉरंटी पिरियड मध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला AMC साइन करावं लागतं. या माध्यमातून आता समजा हे मशीन जर घेतलं तर या माध्यमातून आपण कसा व्यवसाय सुरू करू शकतो किंवा याला व्यवसायाचं कसं स्वरूप प्राप्त करू शकतो त्याबद्दल थोडं सांगा लोकांना. म्हणजे नवीन उद्योजक आहेत ज्यांना व्यवसाय सुरू करायचा, व्यवसायासाठी असं आहे, मी थोडक्यात आपल्याला सांगू इच्छितो. याला चार्जिंग पॉइंट ऑपरेटर म्हणून असं म्हणतात, CPO. आणि जर आपल्याकडे 300 स्क्वेअर फीटची जागा असेल, ती हायवे टच असली, प्रॉमिनंट लोकेशनला असली आणि आपण 7 ते 8 लाख रुपये जर याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकत असाल तर हा व्यवसाय आपण सुरू करू शकतो. याला माणसाची गरज पडत नाही. हा विदाउट मॅनपॉवर चालणारा बिझनेस आहे. याला आपल्याला कॅश आणि क्रेडिटची गरज नाही आहे. हा ऑनलाईन बिझनेस असतो. हा 24/7 चालणारा बिझनेस असतो. आणि सगळ्यात मोठी म्हणजे याला सुरक्षितेची, सिक्युरिटीची, दार कुलूप लावण्याची काहीही गरज नाही आहे. 24 तास तुम्ही याला उघडं ठेवू शकता. हे बघा, जर आपली गाडी डिस्चार्ज झालेली आहे बॅटरी आणि आपल्याला वाटत आहे की मला आता चार्जिंग करायची आहे, तर चार्जिंग स्टेशनवर आपण आपली गाडी आणा, त्याच्यामध्ये हे आपली गन लावा. गन लावल्यानंतर हे जे सॉफ्टवेअर पॅनल आहे, इथे आपल्याला गाडी किती % चार्जिंग झालेली आहे, किती % आवश्यकता आहे ते दिसेल, किती युनिट लागणार ते पण दिसेल आणि एकंदरीत खर्च किती येईल ते पण दिसेल. ते खर्च जे अमाऊंट आहे ते आल्यानंतर आपल्याला पेमेंट गेटवेनी पेमेंट करायचं ऑनलाईन. पेमेंट केल्यानंतर आपली चार्जिंग सुरू होईल आणि एकदा चार्जिंग बंद झाली तर तुम्हाला मोबाईलमध्ये ॲपच्या द्वारे बिल देण्यात येईल आणि हे ऑटोमॅटिक बंद होईल. तुम्हाला ते गन काढून पुन्हा इथे आणून ठेवायचं. या मशीनमध्ये सगळ्या 4 व्हीलर, कार, जीप ह्या पॅसेंजर व्हेकल सगळ्या चार्ज होतात. याचं जे चार्जिंगचं कनेक्टर असते ते युनिव्हर्सल असते. एका गाडीला जवळपास 20 ते 25 मिनिटं लागतात फास्ट चार्जिंग. आता जी सध्याची जी चार्जिंग आहे ती 7 ते 8 तास घेते, पण ती 7 ते 8 तासची चार्जिंग याच्यामध्ये 20 ते 25 मिनिटांमध्ये होते. एवढं फास्ट याच्यामध्ये चार्जिंग आहे. तर
हे अवलंबून असते की आपली बॅटरी किती प्रमाणाने किती पर्सेंटेजनी बॅटरी डाऊन झालेली आहे. जर जास्ती झाली असेल तर मॅक्सिमम याला 30 मिनिटं, कमीत कमी असेल ऑन अन एव्हरेज असेल 50% असेल तर 20 मिनिटं. आमची सिलेक्ट्रिक मोबिलिटीची वेबसाईट आहे, फेसबुक आहे, आम्ही इंस्टाग्रामवर आहो. तुम्ही सगळीकडे जाऊन आमचे डिटेल्स घेऊ शकता. आमचं हेड ऑफिस नागपूरला बजाज नगरला आहे, तिथे पण तुम्ही संपर्क करू शकता.